नमस्कार, मी ऋषिकेश तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा ऋषिज किचनमध्ये मनापासून स्वागत करतो. तर आज आपण बनवणार आहोत काजू मसाला. चला तर मग बघूया कसा बनवायचा काजू मसाला. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये 1 चमचा तेल टाकायचं आहे. तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये 2 मध्यम आकाराचे कांदे स्लाइस करून थोडेसे परतायचे आहेत. कांदा थोडासा परतल्यानंतर यामध्ये थोडेसे काजू टाकून घ्यायचे आहेत. काजू आणि कांदा थोडासा परतायचा आहे. आपल्याला जास्त कांदा लाल करायचा नाही. आता याच्यामध्ये आपण 1 ग्लास पाणी ओतणार आहोत आणि आपण हे मिश्रण 5 मिनिटं शिजवून घेणार आहोत. मिश्रण शिजेपर्यंत आपल्याला प्युरी करून घेऊ. इथे आपण 1 टोमॅटो घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि याची आपण पेस्ट करून घेणार आहोत. टोमॅटोची पेस्ट बनवून झाल्यानंतर आपण जो कांदा आणि काजू शिजवले होते त्याची पण आपण पेस्ट करून घेऊयात. दोन्ही पेस्ट तयार झाल्यानंतर परत एकदा गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये 1 चमचा तेल टाकायचं आहे. या तेलामध्ये आपल्याला काजू लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. काजू हलकेसे लाल झाल्यानंतर आपण ते काजू थंड पाण्यामध्ये काढून 5 ते 10 मिनिटं भिजत ठेवणार आहोत. या रेसिपीसाठी लागणाऱ्या साहित्याची यादी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. नंतर त्याच तेलामध्ये 1 चमचा जिरे टाकायचं आहे आणि थोडासा खडा मसाला टाकायचा आहे. या खड्या मसाल्यामध्ये दालचिनी, तमालपत्र आणि बादलपूल आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा टाकणार आहोत. कांदा गोल्डन ब्राऊन कलरचा होईपर्यंत परतायचा आहे. कांदा छान परतल्यानंतर त्यामध्ये आपण टोमॅटोची पेस्ट टाकणार आहोत. टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत पेस्ट परतून घेऊयात. पेस्ट परतून झाल्यानंतर यामध्ये आपण काजू आणि कांद्याची पेस्ट केली ती पण यामध्ये टाकणार आहोत. ही पण छान आपल्याला परतून घ्यायची आहे. दोन्ही पेस्ट छान अशा परतून झाल्यानंतर यामध्ये आपण लाल तिखट, धने पावडर आणि काश्मीरी लाल मिरची पावडर टाकणार आहोत. आता सर्व मसाले टाकून झाल्यानंतर सर्व मिश्रण छान असं परतून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत. मसाला थोडा ड्राय झाल्यामुळे मी यामध्ये 1 ग्लास गरम पाणी ओतलेलं आहे. आता याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला 5 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे. आता इथे मसाल्यामध्ये तेल असं सेपरेट झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण भिजत ठेवलेले काजू पाण्यासकट ओतणार आहोत. आपल्याला जेवढा हवा आहे तेवढं आपण पाणी यामध्ये ओतू शकतो. याच्यामध्ये आपण थोडासा चिकन मसाला टाकणार आहोत. चिकन मसाला टाकून परत एकदा संपूर्ण भाजी मिक्स करून घ्यायची आहे आणि 5 ते 10 मिनिटं याच्यावरती झाकण ठेवून शिजवून घ्यायचे आहे. तर अशा पद्धतीने आपला काजू मसाला तयार झालेला आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपला व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.